काय सांगाल भास्कर जाधवांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. मुळामध्ये एक गोष्ट मला आपण सांगा, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना प्रमुख उद्धवजी आदित्य यांच्यावरती खालच्या लेवलची टीका करून हा भास्कर जाधव राष्ट्रवादीमध्ये गेला. त्यांना 9 खातं दिली होती मंत्रिमंडळामध्ये, 9 खातं एका माणसाकडे. प्रदेशाध्यक्ष त्यानं केला होता भास्कर जाधवला राष्ट्रवादीमध्ये. असं असताना पुन्हा शरद पवारांच्या पार्टीत खंजीर खुपसून पुन्हा तो शिवसेनेमध्ये येतोय. या गद्दाराला लगेच मंत्रीपद मिळतं, लगेच नेतेपद मिळतं. तो बोलणारच ना. त्यांनी पाणी चोखलं उद्धव ठाकरेंचं की यांच्याकडे कोण नाही, कोण नाही. माझ्यासारख्या गद्दाराला लगेच नेतेपद जेव्हा मिळत आहे, देत आहेत, तेव्हा तर मीच इथं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा. आता उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी भास्कर जाधवनी करायची की भास्कर जाधवनी धमकी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थांबायचं? हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे ना. हिंमत कशी होते पक्षप्रमुखाला धमकी देण्याची? ब्लॅकमेलिंग ना म्हणतात, ब्लॅकमेलिंग. तुम्ही जाल तर मी नसेल. शिवसेना प्रमुख असते 1 मिनिटामध्ये याची हकालपट्टी केली असती भास्कर जाधवची. पक्षप्रमुखाला धमक्या देणाऱ्या गद्दाराला लगेच बाळासाहेबांनी शिक्षा केली असते. म्हणून मी म्हटलं होतं, शिवसेना प्रमुख मर्दांचे सरदार होते, उद्धव ठाकरे एक गांडूंचे सरदार आहे. तेवढ्यासाठी मी बोललो होतो. त्याचं कारण हेच आहे. आणि भास्कर जाधवला कळलं कसं की उद्धव ठाकरे आता भाजपमध्ये जात आहेत? कळलं कसं मुळामध्ये? कुणी सांगितलंय की हवेत बोलतोय? प्रकरण काय भास्कर जाधवांनी ज्या स्टेटमेंट मुळात उद्धव ठाकरेंची तिथे भाजपमध्ये सोडून देण्याची चर्चा झाली किंवा बैठका नाही, ते आता ते भास्कर जाधवला विचारला, ज्यांनी स्टेटमेंट दिली त्याला विचार. मी काय ज्योतिषी आहे? मी कसं सांगू शकतो? पण तो बोलला म्हणजे त्याला काहीतरी कळलं असेल. आता काय त्याला कळलं ते त्याला विचारलं पाहिजे आपण. एवढी मोठी स्टेटमेंट भास्कर जाधव कसा देऊ शकतो उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये? आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे अमित शहाना भेटले की त्या संदर्भात दीपक केसरकर यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी जुळवाजुळवीचा प्रकार दिसतो. असू शकतो ना. मला एक सांगा, ज्यावेळेला उद्धव ठाकरे सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत गेले होते, ते भेटले शिष्टमंडळ मोदीजींना. नंतर सगळे बाहेर गेल्यानंतर एकटे आतमध्ये आले आणि 20 मिनिटं मोदीजींसोबत बोलत होते आतमध्ये. ते नेमके काय बोलत होते? मग त्यावेळेला मी भाजपमध्ये येतो अशी उद्धवजींनी कमिटमेंट केली होती का मोदीजींना? त्यांनी सांगावं नाही म्हणून. त्यांनी सांगावं नाही म्हणून. ते वास्तव आहे, ते वास्तव आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन, त्यांचं अभिनंदन करेन वायकरांचं. त्याचं कारण असं आहे, त्याला जर ईडीची नोटीस दिली असती तर ते समोर गेले ईडीला, सगळी समर्पक उत्तरं दिली, ज्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर त्यांनी सगळं समाधानक उत्तरं दिली आणि मग हा निर्णय घेतलाय. म्हणून त्यांचं अभिनंदन नंबर 1. ते बघा घडते, बघा हे बघा भास्कर जाधव बघा 9टंकी होते बघा घडते. दुसरी गोष्ट, वायकर हे उद्धवजींचे अतिशय जवळचे, ज्यांना आम्ही मातोश्रीचे कॅबिनेट किचन म्हणायचे. वायकरांना अजून किती म्हणतो, इतक्या जवळचे. डायरेक्ट ज्यांचा किचनमध्ये संबंध येतो, डायरेक्ट कौटुंबिक नातं असं होतं. वायकरांच्या पत्नीच्या आणि रश्मी वहिनींचे
जागा खरेदीचे व्यवहार हे मधल्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. संयुक्त संयुक्त इतके जवळचे संबंध होते. मातोश्री वृद्धाश्रम खोपोलीचं बांधलं, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा गोविंद वायकरांचा आहे. शिवसेना भवन उभं केलं, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा गोविंद वायकरांचा आहे. असं असताना देखील गोविंद वायकरांना मंत्री बनवण्यासाठी त्या खोक्यांची मागणी केली का, उद्धवजींकडनं झाली का, याबाबत थोडीशी माहिती घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून वायकर साहेबांची नाराजी होती का, या बाबतीमध्ये माहिती घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अशी चर्चा आहे मार्केटमध्ये, अशी चर्चा आहे. आणि म्हणून इतका अन्याय झाल्यानंतर त्या माणसानं माझं सोडायला नको, मग काय करणार? मग काय दोष का त्या माणसाचा? उद्धवजींचं आतापर्यंतचं रेकॉर्ड पाहिला तर ते एखाद्याला वापरून घ्यायचं आणि मग त्याला सोडून द्यायचं. बाकी येणारे खोके बंद झाले की त्याला थांबवायचं. हीच उद्धवजींच्या कामाची पद्धत आहे, जी मी अनुभवलेली, मी स्वतः अनुभवलेली. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. जागा वाटपाचा माल सुद्धा पुरा आहे. काल देखील दिल्लीमध्ये एक बैठक झाली होती, आज पुन्हा बैठक होणार होतील हो. तुम्हाला एवढी मीडियाला चिंता का मला कळत नाही. आणि तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो, मी जे बोललोय भाजपबाबत ते महाराष्ट्र लेवलच्या किंवा केंद्राच्या लेवलच्या भाजपबाबत बोललो नाही. मी जे बोललोय ते रवींद्र चव्हाण मंत्री, त्यांनी 15-20 कोटीचा निधी बजेटमध्ये टाकून, त्यांच्या भाजपच्या विधान परिषदेच्या आमदारांना टाकून, माझा मुलगा ज्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या दापोली मतदारसंघामध्ये आणून, तिथं भाजपच्या आमदारांना आणून त्याच्या हातानं भूमिपूजन केली, स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून. हा धर्म आहे का? आम्ही हक्कभंग टाकला असता तर चर्चेला उदाहरण केलं असतं. दुसरी गोष्ट, गोव्याचे मुख्यमंत्री दापोली देऊन मावळ, रत्नागिरी आणि रायगड 3 मतदारसंघावरती दावा सांगतात. चर्चा चालू आहे, जागा वाटप चालू आहे. गोव्याचे मुख्यमंत्री येऊन दावा कसा सांगू शकतात, तिथे जाहीर करू शकतात? त्या बाबतीमध्ये मी बोललो, त्याच्यावरती माझा नाराज आहे. आणि म्हणून रवींद्रजी चव्हाण आणि दापोलीची भाजपची मंडळी जी आहेत पुढारी, त्यांच्या बाबतीमध्ये मी देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, बावनकुळे, आदरणीय शहासाहेब, आदरणीय पंतप्रधान यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे की विश्वासानं आम्ही तुमच्याकडे आला असताना देखील स्थानिक भाजपची मंडळी दापोलीतली आणि रवींद्र चव्हाण हा माझा मुलगा आमदार योगेश कदम यांना प्रचंड त्रास देत आहे. एक तर 2019 सालामध्ये युती असताना देखील त्यांनी राष्ट्रवादीनं मतदान केलं, तेव्हाही माझ्या मुलाला पाळायचा प्रयत्न केला. आणि आताही तुमच्यात हिंमत असती तर गुहागर मतदारसंघामध्ये बजेट दिलं असतं. गुहागर मतदारसंघामध्ये बजेटचे पैसे देऊन तिथं भूमिपूजन केलं असतं. तिथं नाही, रामदास कदमच्या मुलाच्याच मतदारसंघामध्ये. या बाबतीमध्ये मी वरिष्ठ पातळीवरती स्वतः तक्रार करणार आहे. शिवसेनेमध्ये असताना देखील अनिल परब असतील किंवा अनेक त्यांच्या माध्यमातून देखील करण्याचा प्रयत्न केला. भाजप देखील आता ब्रेक करत नाही. वाईट असं वाटलं म्हणून मी जे बोललो, अतिशय पेशानं रागानं बोललो होतो मी, याची नोंद वरिष्ठ पातळीवरून घेतली जावी. आणि मग तो रवींद्र चव्हाण असू देत की भाजपची तिथली आंडूपांडू जी मंडळी आहेत त्यांना कडक समज देऊन त्यांच्यात कारवाई व्हावी एवढी माझी अपेक्षा होती. आणि त्यासाठीच बोललो होतो मी. गोव्याचे मुख्यमंत्री दापोलीमध्ये येऊन कसं जावं सांगू शकतात 3 मतदारसंघाच्या बाबतीत? चर्चा चालू नाही तर ते होऊ देत ना आधी. आमचा विश्वास आहे ना, आम्ही कुठं अविश्वास दाखवला आहे? यांनी जी स्टेटमेंट दिली सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी की आम्ही 115 असताना देखील एकनाथजी शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं, आम्ही त्याचं स्वागत केलं ना, मान्य आम्हाला ना. पण त्याचा अर्थ असा नाही की ज्या विश्वासानं आम्ही तुमच्याकडे आलो त्या विश्वासाला स्थानिक लोक जर तडा देत असतील तर त्याचा बंदोबस्त करण्याचं काम देखील वरिष्ठ पातळीवरून झाला पाहिजे.
एवढी माझी मागणी आहे माफक. काय चुकीचं आहे? याच पार्श्वभूमीवर आता आपण जे म्हटलात की 115 असताना त्यांना त्यांनी उपमुख्यमंत्री पण घेतलं आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. त्यावर एक स्टेटमेंट दिलं होतं संजय शिरसाट यांनी. तिथं देखील म्हटले होते की आम्ही बंड केलं म्हणून भाजपा सत्तेमध्ये आहे. मला हे टोकाला जाऊन काय बोलायचं नाही. आज शिवसेना भाजप ही शिवसेना प्रमुखांनी युती टिकवली होती आणि ही युती हिंदुत्वाची मतं बाजूला जाता कामा नये म्हणून आपण एकत्र असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापासून युती टिकली होती. आता ही युतीचा धर्म उद्धवजींनी पाळला नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचाराला छेद देण्याचं काम उद्धवजींनी केलं. त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून काँग्रेससोबत गेले. समजा शहासाहेबांनी तुम्हाला बंद खोलीमध्ये शब्द दिला होता तर तुम्ही बाहेर येऊन प्रेसमध्ये दोघांनी का डिक्लेअर केलं नाही? सांगायला होतं दोघांनी येऊन की असंच आमचं पुढं ठरलेलं आहे. किंवा ज्यावेळेला व्यासपीठावरती शहासाहेब सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल त्यावेळेला तुम्ही का त्यांना विचारलं नाही? आणि आता तुम्ही तुळजाभवानीची शपथ घेऊन भावनात्मक ब्लॅकमेल करताय महाराष्ट्राला. 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. म्हणून ज्या शिवसेना प्रमुखांनी उभं आयुष्य काँग्रेससोबत संघर्ष केला त्या काँग्रेसच्या मांडीवर बसून, शरद पवारांच्या मांडीवर बसून तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्हाला लाज वाटत नाही? शिवसेना प्रमुखांचा आपण चिरंजीव आहेत. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटेल याची भीती तुम्हाला अजिबात नाही. मुख्यमंत्री झालात आणि 2.5 वर्ष घरी बसलात मातोश्रीमध्ये. काय मिळवलं? महाराष्ट्राला मागे नेलं. आज एकनाथ शिंदेने निर्णय घेतला नसता तर पुन्हा शिवसेनेचे 5 आमदार पण निवडून नसते आले. 5 आमदार निवडून नसते आले. ही अवस्था होती. आणि म्हणून मी एकनाथ शिंदेच्या सोबत गेलो, त्यांचं अभिनंदन काल देखील केलं, आजही करतोय. योग्य आहे त्यांनी निर्णय घेतला आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा आज जिवंत आहे आणि शेवटपर्यंत घालणार. आम्ही भाजपसोबत गेलो तर विश्वासाने गेलो आहे आणि आमच्यावरती अन्याय होणार नाही हा पूर्ण विश्वास माझा देखील आहे. ज्या मोदीजींनी आपल्या देशाचं नाव संबंध जगात केलं, त्यांनी राम मंदिर बांधलं, 370 कलम हटवलं, नवे काश्मीरमध्ये 6,000 कोटीच्या कामाचं भूमिपूजन काल केलं, संबंध जगामध्ये आर्थिकदृष्ट्या हा देश सक्षम केला आणि 5व्या नंबरला त्यांनी आणला. चंद्रावरती यान पाठवलं. त्या कर्तबगार पंतप्रधानांच्या माध्यमातून आम्ही विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेलो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे असा पंतप्रधान पुन्हा पुन्हा झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाची मान आणखी उंचावली पाहिजे, आणखी विकास झाला पाहिजे. लोकसभा जागा वाटपाला तुला शिकलेलं नाही. काँग्रेसकडून मित्र पक्षांना सन्मानकारक जागा दिल्या जातील असं देवेंद्र फडणवीस देखील सांगतात. मात्र दुसरी चर्चा अशी देखील आहे की भाजप जे आहे ती 34 ते 36 जागावर लढणार आणि शिंदे गटाला सिंगल डिजिट आणि अजितदादाच्या गटाला देखील सिंगल डिजिट. एक मी सांगतो, मी चर्चेला महत्त्व देत नाही, बिलकुल देत नाही. मीडियामध्ये सगळ्या चर्चा चालतात आणि मग उचकवायची आणि स्टेटमेंट घ्यायचे आणि भांडण लावायची, हे आम्हाला कळतं. घोड्यामध्ये लांब नाही, 2-3 दिवस थांबा आणखी. दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. कुठेही अन्याय होणार नाही, बिलकुल नाही होणार. उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याची जी जागा आहे ही मागील निवडणुकीत शिवसेना लढली होती. गजानन कीर्तिकर त्या खासदार देखील आहे. मागील काही दिवसापूर्वी शिंदे आणि शिंदे गटाची कीर्तिकरांनी आपला देखील या जागेवरून वाद आणला होता. मात्र आता ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. गजानन कीर्तिकरांच्या उमेदवारी संदर्भात किंवा सिद्धेश कदम यांच्या उमेदवारी संदर्भात काय सांगतात? हे बघा, आमचं आणि आता गजाभाऊंचं कुठलंही मतभेद शिल्लक झालेलं नाही. गजाभाऊच तिथे खासदार आहेत, त्यांनीच खासदार झालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यांना तिकीट मिळालं तर ते निवडून येतील. आणि त्यांना तिकीट मिळाल्यानंतर जर त्यांचा मुलगा पुन्हा उभा झाला त्यामध्ये म्हणजे आज मी ते काय बोलणार नाही. एकदा तिकीट जाहीर होऊ द्या, मी बोलेल काय तिकडे बोलायचं. पण आज गजाभाऊंचं आमचे मतभेद सगळे संपलेत. आमच्या सिद्धेचं काय वय झालेलं नाही, आणखी 5 वर्ष त्याला थांबायला काही अडचण नाही. 2029 आम्ही गजाभाऊंना सांगू आता द्या सिद्धेशला. पण जागा वाटपावरून शिवसेना
नेत्यामध्ये कुठेही मतभेद भविष्यात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. खिचडी घोटाळ्यासंदर्भात आज संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अमोल कीर्तीकरांवरती गंभीर आरोप केले. ही तर भयंकर घटना आहे. मग ही गंभीर बाब आहे. मग आपण त्यांना विचारलं पाहिजे त्यांच्या कागदपत्र काय काय आहेत ती. आणि असं असेल तर त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना कंप्लेंट केली पाहिजे, तक्रार केली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यात तथ्य असेल तर अमोल कीर्तीकरवरती कारवाई झाली पाहिजे. यामध्ये असं नाही, बिलकुल झाली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.